नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप फ्रेश मटार घेतला आहे. तर याच कपाने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे इथे. आता हा मटार जाडसर वाटून घ्यायचा आहे. तर पहा 1 ते 2दा फिरवून असा हा जाडसर मी मटार वाटून घेतला आहे. आता इथे गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं तडतडलं की इथे कढीपत्ता घातला चिरून. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हे सगळं व्यवस्थित मी परतून घेतलं. यानंतर इथे किसलेला गाजर घालायचा आहे आणि लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातले आणि आता हे सगळं आपण एकत्र परतून घेऊया. 1 ते 2 मिनटं मंद गॅसवरती हे छान परतून घ्यायचं, म्हणजे गाजरसुद्धा सॉफ्ट होईल. आपण छान बारीक किसून घेतलं आहे गाजर, त्यामुळे लगेच ते असं छान मस्त परतलं जातं. आता यामध्ये जो आपण मटार वाटून ठेवला होता तो घालायचा आहे. तर मटारची अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे. आता हा मटारसुद्धा आपण परतून घेऊया. मटार परतल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ज्या कपाने आपण मटार मोजून घेतला होता त्यानेच 1 कप इथे मी पाणी घातलं आहे. मिक्स करून घेऊया याला. अगदी मस्त असा सुगंध येतो या मसाल्यांचा. तर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता या पाण्याला आपण उकळी काढून घेऊया. तर आता पाहू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली. आता इथे मी 1 कप रवा घेतला आहे. तर इथे कुठलाही जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता. मी इथे जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तोच घेतला आहे. आता हा थोडा थोडा घालत जायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर 1 कप पाणी आपण घातलं होतं, तर 1 कप पाणी आणि 1 कप रवा असं इथे प्रमाण घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. पहा इथे सगळा रवा मी घातला. सगळं एकत्र छान एकजीव करून घेऊया. गॅसची फ्लेम मंदच आहे. तर इथे पहा सगळं मी छान एकत्र करून घेतलं आहे आणि याच्यातलं सगळं मॉइश्चर असं निघून गेलं आहे. पहा आता काय गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया यामध्ये. आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. तर पहा 5 मिनटानंतर झाकण काढूया. तर पहा हे आता थोडंसं कोमट झालं आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेते म्हणजे आपल्याला हे मळता येईल. तर इथे पहा तुम्हाला पूर्ण याला थंड करायचं नाही आहे. हाताला सहन होईल इतपत हे कोमट करून घ्यायचं आणि मग हे छान मळून घ्यायचं. जर हे पूर्ण थंड झालं तर खूपच ड्राय होईल आणि मळता येणार नाही. तर हे असं कोमट असताना असं मस्त मळून घ्यायचं. जर तुम्हाला हे जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अगदी 1 चमचा पाणी घालू शकता किंवा हात पाण्याने भिजवून त्याने मळून घेऊ शकता. जास्त पाणी घालू नका. तर पहा इथे मी हात असा ओला करून घेतला आहे आणि हे असं मळून घेतलं आहे. अगदी स्मूथ असं हे मळलं गेलं आहे. आता याचा असा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आता याला आपण आकार देऊया. तर हवं तर तुम्ही याची टिक्की बनवू शकता, पण इथे मी याला मेदूवड्याचा आकार देते. तर पहा मस्त असा नेहमीच्या मेदूवड्याप्रमाणे याला मी आकार देऊन घेतला आहे. आता असेच मी सगळे तयार करून घेते. तर पहा इथे मी असे हे वडे तयार करून घेतलेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर वडे फ्राय करण्यासाठी पहा इथे तेल अगदी मस्त असं गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद केली आहे आणि आता वडे सोडायचे आहेत. तर इथे पहा गॅसची फ्लेम मंद केली आहे मी आणि हे वडे आता आपण मंद फ्लेमवरतीच फ्राय करणार आहोत. पण सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. जर तेल गरम नसताना तेलात जर वडे सोडले तर ते जास्त तेल ॲब्झॉर्ब करतात आणि तेलकट होतात.
म्हणून सुरुवातीला तेल अगदी मस्त कडकडीत गरम केल्यानंतरच वडे सोडायचे आहेत. तर आता हे एका बाजूने आपण थोडेसे ब्राऊन झाल्यानंतरच उलटून घेऊया. आता हे वडे मी पहा उलटून घेते आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण मंद फ्लेमवरती फ्राय करूया. मस्त रंग आलाय पहा. तर दोन्ही बाजूने मस्त असे वडे फ्राय झालेत. रंगसुद्धा खूप मस्त आलाय. अगदी आतपर्यंत हे फ्राय झालेत. तर आता आपण हे काढून घेऊया. तर पाहू शकता किती मस्त हा वडा दिसतोय. तर असेच उरलेले वडे सुद्धा काढून घेते आणि असेच सगळे वडे आपण फ्राय करून घेऊया. तर इथे पहा मी चटणी बरोबर आणि टोमॅटो सॉस बरोबर हे सर्व केलेत. अगदी मस्त असे लागतात हे चवीला. तर नेहमीचे मेदू वडे आपण नेहमीच बनवतो. तुम्ही एकदा असे वडे ट्राय करून पहा. आणि आता सध्या मटारचा सीझन आहे. मटार भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतो आहे. तर असे वडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर वरून हे अगदी मस्त असे क्रिस्पी होतात आणि आतूनही छान असे सॉफ्ट होतात. तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी झालेत आणि आतपर्यंत मस्त अशी जाळी आली आहे. अगदी पोकळ झालेत आतून. अगदी झटपट हे वडे तयार होतात. तुम्ही मुलांना हे कधीही बनवून देऊ शकता. चवीला तर हे अगदी अप्रतिमच लागतात. तर रवा, मटार हे साहित्य नेहमी घरी उपलब्ध असेल असंच आपण साहित्य यामध्ये वापरले. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.